तो हम सिल्लोड तहसील के शेखपुर परिसर में खड़े हैं और यहाँ 2 दिनों पहले लगातार तूफानी और मूसलाधार बारिश ने किसानों की हालत, फसलों की हालत देखी अब क्या कर दी है। हमारे साथ ये जिन किसान का खेत है मौजूद है, सोमनाथ फरकाडे। सोमनाथ साहेब, तुमची आता हे नुकसान झालेलं आहे, तुमची काय इच्छा आणि काय मागणी आहे सरकारद्वारे? मदत भेटायला पाहिजे। एक अंदाजे किती नुकसान झाला तुमचा? 6 एकर आहे ती। 6 एकरचं नुकसान झाला। तो कोणी म्हणजे पाणी करायला सध्या शासनातर्फे कोणी आलेलं आहे का नाही? अजून आला नाही अजून? पाणी केली पण आता ते क्लिअर होतो का नव्हतो? हो, काय इच्छा आहे तुमची? भरपाई भेटायला पाहिजे, मदत भेटायला पाहिजे सरकारकडून। एक अंदाजे किती म्हणजे भेटले पाहिजे असा एक तुमचा किती पैशाचं नुकसान झालेलं आहे? 2 लाखाची नुकसान होईल। 2 लाखाची नुकसान झालेली आहे। 5-6 राहिला जाईल त्या। अच्छा अच्छा, पूर्ण मक्का पीक होता का दुसरा पण होता? पूर्ण मक्का पीक होता। अजून एक तुमच्या परिसरात किती लोकांचं नुकसान झालेलं आहे? 50 लोकांचं होईल। 50 एक अंदाजन किती एकर शेतीचं नुकसान झालेलं आहे? शेती व्हायला पाहिजे पण 70 एकर। 70 एकर नदी काठचे पूर्ण शेत, म्हणजे ज्याचे शेत होते त्यांचं नुकसान झालेलं आहे। आमच्यासोबत दुसरे शेतकरी आहे। तुमचं नाव? दिलीप श्रीरामन। दिलीप श्रीरामन, तुमचा काय गट नंबर किती? माझा गट नंबर आहे 221। 221। माझ्या भावाची फार नुकसान झाली आणि माझ्या चुलत्याची बी भरपूर नुकसान झाली। एकूण एक अंदाज धरणाच्या खाली जवळपास 3 ते 4 लाख रुपयाची नुकसान झालेली आहे। काय इच्छा आहे तुमची, काय मागणी? आमच्या तात्काळ मदत भेटायला पाहिजे। अच्छा, हा, तहसीलदार साहेब यांनी तुरंत पाहणी करून तात्काळ मदतीची गरज आहे शेतकऱ्याला। अच्छा, हा, या मुसळधार पावसामुळे, अतिवृष्टीमुळे जास्त लोकांची नुकसान झाली। अच्छा, ते पाणी वावरात घुसला तर म्हणजे पाणी जास्त पडल्यामुळे घुसला का काही बंधारे वगैरे असा काही दुसरा काही अडचण, पूल वगैरे अशी बांधणी उलटी सुलटी? जास्त पाणी पडल्यामुळे घुसला, ढगफुटीसारखं। ओके, नक्कीच आम्ही तुमचा आवाज आमच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेपर्यंत, सरकारपर्यंत पोहोचू। अजून आमच्या सोबत शेखपूर पिंपळगाव घाटचे पोलीस पाटील आहे। सर, काय परिस्थिती होती त्या दिवशी, थोडासा माहिती द्या। संपूर्ण अंबई परिसरामध्ये नव्हे तर सिल्लोड तालुक्यामध्ये फार मोठी अतिवृष्टी या ठिकाणी झाली आहे। ढगफुटीसारखा पाऊस होता आणि त्यामुळं अंबई असेल, आमठाणा असेल, बोरगाव बाजार असेल, या ठिकाणच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी या ठिकाणी फार हवालदिल झालेला आहे। फार कष्टाने त्याने उसने पैसे घेऊन त्यांनी शेतामध्ये आपला माल पिकवला होता, वेळेवर खत फवारणी वगैरे केली होती, परंतु निसर्गाच्या आक्रोशामुळे या ठिकाणी प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। आणि मी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे कृषी मंत्री यांना विनंती करतो की त्यांनी येत्या 15 दिवसामध्ये या शेतकऱ्यांना यांच्या खात्यावर कमीत कमी हेक्टरी 50,000ची मदत करावी अशी मी या ठिकाणी मागणी करीत आहे आणि सरकार याचा नक्कीच विचार करेल याची मला संपूर्णपणे खात्री आहे। एकनाथ उगले साहेब, तुमचा गट नंबर किती आणि नुकसान किती झाला? गट नंबर आहे 84-85। या गट नंबर मध्ये कमीत कमी माझं 4 एकराचं नुकसान झालं। त्याच्यामध्ये काय हे केळगावचं वरचं जे धरण आहे, धरणाखाली जमीन आहे आपली, सोयाबीनची नुकसान झाली, मक्का, कापूस। एक अंदाजन किती एकराचं नुकसान झालं तुमचं? माझं 4 ते 5 एकराचं नुकसान झालं। कापूस होता माझा 2 एकर, 2 एकर मक्का होती, 1 एकर सोयाबीन। अच्छा, काय इच्छा आता तुमची सरकार दरबारी? नुकसान भरपाई दिली पाहिजे। काय एकरी प्रमाणे भेटलं पाहिजे? जसं सर बोलले 50,000 रुपये एकर द्यायला पाहिजेत त्यांना। काहीच राहिलं नाही आम्हाला तर आम्ही हवालदिल झालो। आता हे पहा ना तुम्ही, केवढाले नाले पडले, हे पूर्ण ढगफुटीसारखं प्रकार झाला। 3 गावाचे हे डायरेक्ट जेवढे नदी काठचे जेवढे वावर आहे तेवढे पूर्ण जमीन दोस्त झाली। जमीन पूर्ण माल, हे पहा आता तुम्ही, येल माल गेला। नक्कीच आम्ही तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचू आणि आमची पण हेच प्रयत्न राहतील का जेवढे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झालेले त्यांना भरपाई भेटली पाहिजे। काऊन की
वर्षभराचा जे शेतकऱ्यांचा असतं ते शेतीवरच असतं. एकदम हे बघू शकता तुम्ही, पूर्ण शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. हे मक्का आलेली होती, पण आता हे बघा पूर्ण शेती शेतकऱ्यांची, परिसरातील जेवढे म्हणजे नदीकाठचे शेतात याचे म्हणजे पूर्ण माती जे आहे, पूर्ण शेतामधली माती वाहून गेलेली आहे. आणि याचा मालाचा तर फटका बसलाच बसला, पण यांची शेती पूर्णपणे आपण बघू शकतात की उद्ध्वस्त झालेली आहे. आणि म्हणजे असा खदानसारखी शेती झालेली आहे. पूर्ण चौकडे आपल्याला दगडच दगड भेटायला. 1 लाख रुपये ते तयार करायला लागेल, मटेरियल उचलायला लागेल साहेब. हे पहा बरं आता हे तर फटका बसलाच बसला, दुसरा फटका यांच्या शेतात पूर्ण म्हणजे दगड वाहून आलेले आहे. कापूस गेला, सोयाबीन गेली. याचं काही ना काही शासनानं आता दखल घ्यायला पाहिजे. परिसरातील शेतकरी पूर्ण हवालदिल झालेले आहे. शेतकऱ्यांची हेच इच्छा आहे का एकरी 50,000 प्रमाणे त्यांना याचा जे काही असेल खारीचा वाटा तरी भेटला पाहिजे. शेतकरीने काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आम्ही साहेब कर्ज काढून व्याजाने पैसे घेऊन शेती केली होती. हे बघा पूर्ण हे शेताला शेतात दगड बघा तुम्ही, हे दगड पूर्ण शेतात आलेले, यांना पूर्ण माती वाहून गेलेली आहे. तर अशी परिस्थिती या भागातली आहे. आणि आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला हेच विनंती करणार आहे का शेतकऱ्यांना यांचा मोबदला आणि मदत लवकरात लवकर भेटली पाहिजे. आमच्यासोबत परिसरातील अजून दुसरे शेतकरी आहे. काय नाव बाबा तुमचा? रोहिदास लक्ष्मण जाधव. रोहिदास लक्ष्मण जाधव. तुमचा किती गट नंबर मध्ये शेती? 204. 204. काय नुकसान झालेलं आहे तुमचं? मक्का समजा विहीर गेलेली पूर्ण. आणि मक्काचं नुकसान किती एकरामध्ये म्हणजे मक्का 2 होती? एकर आहे साहेब आमचा. हा, त्याच्यातून एकरभर नदीच्या काठात असा गेला. पोलीस पाटलाला बी माहिती आहे, पोलीस पाटील गाऱ्याच्या धाकांना नाही समजलेलं इथे पायाच्या. हा, चालेल. काय तुमची इच्छा काय आहे सरकार दरबारी आमच्या चॅनलच्या माध्यमातून? काय आता साहेब हिरीला तर आता काय समजा असं झालं तर समजा 50-60 रुपये 1000 एकरांना समजा काहीतरी ते दुरुस्त करायलाच पैसे लागणार आहे साहेब एवढे. विहीर पण गेली आणि 1 एकर शेती पण गेली. तर नक्कीच तुमचा जे म्हणणं आहे आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवू. ओके.